शिवराजने लाद घातली ही खरंच चूक झाली असं मी मीडियाच्या माध्यमातून म्हणलं होतं. पण शिवराजने खरं आज त्या जो पंच होता असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य सामन्यात जो शिवराज राक्षेकडून प्रकार झाला, पंचाला महाराणीचा प्रकार जो झाला, त्याबाबत अनेक प्रतिक्रिया आता महाराष्ट्रभर उमटत आहेत. आपल्यासोबत या सगळ्या प्रकाराबाबत बोलण्यासाठी नामांकित डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील आपल्यासोबत आहेत. एकतर कालपासून या सगळ्या प्रकारावरती महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया दोन्ही बाजून येत आहेत. तुम्ही एकतर एक पैलवान म्हणून डबल महाराष्ट्र केसरी म्हणून या प्रकाराकडे कसं बघता? खरं तर काल जे झालं ते चुकीचं झालं. कारण शिवराजच्या बाबतीत जे घडलं त्यामध्ये पृथ्वीराजची चुकी नाही, शिवराजच्या बाबतीत घडलं ते चुकीचं घडलं. त्या चुकी फक्त त्या मॅटवर असणाऱ्या पंचाची चुकी आहे. कारण बाकीच्या कुस्तीला तुम्ही हात खाली घालून बघता की चितपट कुस्ती झाली का नाही आणि निकाल देता. पण काल नुसतं एका अंगावर असताना ती कुस्ती देण्यात आली. हाच प्रकार शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तोच माझ्या बाबतीत तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना पुणे मुक्कामी झालेला होता. पण त्यावेळेस मी अनेक गोष्टींचा विचार केलेला होता, पण त्या गोष्टीचा विचार न करता शिवराजनं पुढे गेलं पाहिजे. शिवराजकडनं काही चुका झाल्या, तर काल मी ती शिवराजने लाद घातली ही खरंच चूक झाली असं मी मीडियाच्या माध्यमातून म्हणलं होतं. पण शिवराजने खरं आज त्या जो पंच होता असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे. कारण शिवराज राक्षेची कुस्ती जर आज आपण बघितलं तर गेली 15-20 वर्षाची तपश्चर्या आहे तिची. त्या 20 वर्षाच्या तपश्चर्यानंतर तो आज कुठेतरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या गदेपर्यंत पोहोचला होता. आणि 10 सेकंदात तुम्ही त्याचं पूर्ण आयुष्याचं उद्ध्वस्त करून टाकताय, ते पण एका पंचाच्या चुकीमुळं. खरं ह्या पंचांना अशा पद्धतीची शिक्षा जर मिळाली तर ते भविष्यात पुढे येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्र कुठेतरी एक वचक बसेल पंचांवरती. आणि वैयक्तिक तुम्हाला देखील अशा वादग्रस्त पंचाचा वादग्रस्त निर्णय तुमच्याही करिअरला कुठेतरी कारणीभूत ठरलेला आहे. काय किती साली झालं होतं ते? मी 2007 आणि 2008 साली सलग 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालो. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीला खेळणारा मी 60 वर्षातला पहिला पैलवान होतो. आणि माझ्या बाबतीत हे सुद्धा असंच घडलं होतं. मी मागच्या 2 वर्षापाठी मग सांगली शहरामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथं सांगितलेलं होतं माझ्या बाबतीत जे घडलं त्या पंचांच्या चुकीमुळे खरं मी त्यावेळेस आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा विचार केलेला होता. पण त्यावेळेस ती माझा विचार चुकीचा होता. शिवराजने खरं त्या पंचाला गोळ्या घालून पूर्ण कुस्ती क्षेत्राला एक संदेश दिला पाहिजे. असल्या घाणीपासनं असल्या गोष्टीपासून पंचांनी पण लांब राहिलं पाहिजे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पैलवानाला कळत नाही, म्हणजे ज्या प्रेक्षकांना कळत नाही कुस्तीतलं, तो सुद्धा म्हणतो की कुस्ती झालेली नाही म्हणून. शिवराजने ही रिव्ह्यूची मागणी केली होती, ती मात्र फेटाळण्यात दिली. ती रिव्ह्यूची मागणी मान्य करायला हवी होती पंचांचा. तो ते पुढे गोंधळ तयार झाला तिथं. परत अनेक गोष्टी घडल्या ती सगळ्यांनी आपण बघितल्या. पण ह्यामध्ये पृथ्वीराजची पण काही चुकी नाही. कारण ज्यावेळी रेफरी कुस्ती विजयी देतो त्यावेळी तिथे तो कुस्ती सोडून बाहेर जाणार किंवा फायनलच्या कुस्तीमध्ये महेंद्रनं कुस्ती खेळण्यास नकार दिला शेवटच्या 16 सेकंदमध्ये. त्यामुळे पृथ्वीराजची काही चुकी नाही. पृथ्वीराज आज महाराष्ट्र केसरी आहे 2025चा. त्याचं कालही अभिनंदन केलंय मी. आत्ताही मीडियाच्या माध्यमातून किंवा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्याचं अभिनंदन केलंय. पण परत कुस्ती लागणं किंवा परस्पर्धा होणं हे काही शक्य नाही. आज 2025चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहळा आहेच. पण शिवराज राक्षेच्या बाबतीत जे घडलं ते खरं अन्यायकारक घडलेलं आहे. आणि ही सर्वशी चूक त्या आत मॅटवर असणाऱ्या पंचाची आहे. पण एकूण या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी असो, अंतिम फेरी असो, यामध्ये अनेक निर्णय हे वादग्रस्त झाले दिसून आले. तर त्याचा काय परिणाम एकूणच या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरती होईल असं वाटतं? कारण हा तर फार भयानक प्रकार झाला. आणि तुम्ही ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं की पंचांना आता खरं तर गोळ्या घालायला पाहिजे, सातत्यानं हे प्रकार होत आहेत. नाही, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण गोळ्या घातल्या पाहिजे ह्यासाठी म्हणतोय मी. कारण गेली 15 ते 20 वर्ष झालं शिवराज राक्षे दिवस रात्र, म्हणजे आमचा दिवस पहाटे 2:45-3 वाजता चालू होतो. पण अशी 1-2 वर्ष नाही तर 15 ते 20 वर्ष चालू होतं. सण नसतोय, कुठला वार नाही, कुठली सुट्टी नाही. आणि ह्या अशा तपश्चर्येतनं तिथपर्यंत तो पोहोचलेला असतो. आणि फक्त तुम्ही 20 वर्षाची त्याची मेहनत 10 सेकंदात जर एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे आणि एका व्यक्तीमुळे जर त्याला समोर जायला लागत असलं तर त्यांना ही शिक्षा योग्य असं मला वाटतं. याचा परिणाम आता या कुस्तीवरती कसा होईल? कुस्तीच्या अशा पद्धतीचं खरं कडक शासन झालं, माझ्या भाषेत मला जी योग्य वाटते ते मी शासन तुम्हाला सांगितलं, तर येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टींना आळा बसेल. नाहीतर ह्या वर्षी आता बंदी घातली, शिवराज राक्षेवर बंदी घातली, त्या पंचाचं काय केलं? पंचावर पण तेवढंच कडक शासन झालं पाहिजे.
मला कुस्तीगीर संघ असेल, कुस्तीगीर परिषद असेल, मी सर्व स्पर्धेला असतो. आता जिल्हा चाचणी परवा ज्यावेळी सांगलीची झाली त्यावेळेस मी तिथे उपस्थित होतो, नाही असं नाही. पण माझ्या वेळी ज्यावेळीपासून अन्याय झाला 2009 पासून गेल्या 15-16 वर्षात एकही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघायला गेलो नाही मी. 2016 साली मला वाटतं की मी शेवटची महाराष्ट्र केसरी स्पर्धा लढलो. त्यानंतर मी बघायला सुद्धा कुठल्या स्पर्धेत गेलो नाही. एवढा खोल विचार. कारवाई जी झाली ती एकतर योग्य आहे का, आणि मग जर असेल तर पुरेशी आहे का, म्हणजे या प्रकारावर नाही, शिवराज राक्षेवर अन्याय झाला का हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला का तर हे सत्य आहे. आता ह्यात कुठला कोणताही बदल होऊ शकत नाही. ह्यात पृथ्वीराजची चुकी नाही म्हणून मी वारंवार सांगितलेलं आहे. पण आता ह्या कारवाईमुळं ह्यातनं काहीतरी वेगळंच घडणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, आज दुसरा दिवस आहे. येणाऱ्या 8-10 दिवसात काहीतरी वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये कुस्तीला काळीमा फासणारे चित्र तयार होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. पण जर खरोखर मानसिकतेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, या 20-20 वर्ष जर आम्ही त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट करत असून साध्या एखाद्या गोष्टीमुळं बरं चुकीची गोष्ट आहे ती, त्या गोष्टीमध्ये ह्या अपमानाला जर पुढे जायला लागत असेल पहिल्यावर तर ती योग्य आहे असं मला वाटतं. म्हणतो की महाराष्ट्राची कुस्ती ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा या एकाच प्रकारामध्ये अडकून पडले का यामुळे, कारण हे सर्व मल्ल राष्ट्रीय पातळीवरती चमकताना दिसत नाहीत या सगळ्या वादग्रस्त सगळ्या. नाही, ह्या महाराष्ट्र केसरीला तुम्ही आता खरं सर्व पैलवानांच्या बरोबर चर्चा केली तर ह्या महाराष्ट्र केसरीतनं कुस्ती बाहेर काढण्यासाठी मी आतोनात प्रयत्न केला. कारण एकदा महाराष्ट्र केसरी 2दा खेळून असं जवळजवळ 8 वेळा सलग महाराष्ट्र केसरीला एकदा होऊन झाल्यानंतर खेळलो. आणि आज आपण पृथ्वीराज मोहोळचा जर विचार केला तर आज एकदम नवीन लहान वयात त्यानं जी आज फायनलपर्यंत याची मदत मारली आणि महाराष्ट्र केसरी होण्याची जी कामगिरी करून दाखवली ती खरोखर कौतुकास्पद आहे. आणि राष्ट्रीय पातळीवर आपले पैलवान यशस्वी होताना दिसत नाहीत. हे सगळं तुम्हाला एक उदाहरण सांगतो 2. पृथ्वीराज मोहोळ आज वय कमी आहे त्याचं, तो कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी त्याची निवड झालेली होती मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक घेऊन. शिवराज राक्षेचा विचार केला तर आपले हिंद केसरी मानवती माने भाऊ यांच्यानंतर मला वाटते 40 ते 50 वर्षानंतर राष्ट्रीय स्पर्धेत हेवी वेट म्हणजे ओपनच्या गटामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा शिवराज राक्षे पैलवान आहे राष्ट्रीय स्पर्धेत. मध्ये परत हरिश्चंद्र बिरादर मामांच्या नंतर जवळजवळ 50 वर्षानंतर सिकंदर शेखनं 82 किलो वजन गटात राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. त्यामुळे ही महाराष्ट्र केसरीपुरती कुस्ती पैलवान अडकलेली नाहीत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत अभिजित कटकेचा जर विचार केला आपण तर अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जाऊन तो खेळून भारत देशाला मेडल मिळवून दिलेले आहेत त्यानं. महाराष्ट्र केसरी जायतो पण त्यामुळे ही कुस्ती तिथपर्यंत अडकलेली नाही. जुन्या काळामध्ये अडकलेली होती, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण बऱ्यापैकी आता अलीकडच्या काळामध्ये ही कुस्ती बाहेर पडलेली आहे. तर चंद्रहार पाटील यांनी थेट पंचांच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच आहेत. मग दुसरा एक मुद्दा आहे की शिवराज राक्षे आणि गायकवाड जी उपांत्य फेरी सामना झाला त्यामध्ये या 2 पैलवानांची काही चूक होती का, त्यांच्याकडून काही चुकीचा प्रकार घडला म्हणून अशा पद्धतीचा पंचाचा नाही, सुरुवातीला शिवराजची चुकी झाली, मी ती चुकी आता एकदम थोडी मानतो. चुकी लाद घालणं म्हणजे थोडीफार शिक्षा दिली तिनं शिवराजनं. पण कुस्तीपूर्वी शिवराजकडनं महेंद्रकडनं कुठली चूक झाली नसावी असं मला वाटतंय. कारण त्यावेळी जर चूक झाली असती तर त्याला त्यावेळीच त्याच्यावर बंदी घातली असती. पण कुस्ती खेळत असताना नंतर झालेल्या अन्याय सहन न झाल्यामुळं ती झालेली शिवराजकडनं चूक आहे ती. म्हणजे हळूहळू वाटते अशा पद्धतीने एक कुस्ती क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे निर्णय होतात त्यामुळे कुस्ती कुठेतरी बदनाम होते, पैलवानांना नाहक त्रास. हळूहळू म्हणजे मी ज्यावेळेस हाच प्रकार माझ्या बाबतीत घडला त्यावेळेस मी 2-3 दिवशी आत्महत्या करण्यापर्यंत गेलेलो होतो. तुम्हाला बोलवून पण दाखवलेले पाठीमागं. म्हणजे अगदी आत्महत्या करायची आपण, कारण आपण एवढं कष्ट केलंय आणि ह्या पंचांच्या चुकीमुळे. आता कालची 6 मिनिटाची कुस्ती, त्यावेळी पण 6 मिनिटाचीच कुस्ती होती माझ्या वेळेस, 2-2 मिनिटाची 3 राऊंड असायचे. पण जवळजवळ पंचांच्या चुकीमुळे 1.5 तास कुस्ती माझी कंटिन्यू चालू होती, थांबायची चालू व्हायची थांबायची. ते व्हिडिओ पण आज आहेत माझ्याकडे, तुम्ही मागे तर मी दाखवू सुद्धा शकतो की त्यावेळी कोण जिंकलंय. पण त्याच्या शिवराजची आज काय मानसिकता असेल माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकणार नाही. धन्यवाद. तर हे होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पंचांच्या निकालानंतर शिवराज राक्षेची जी आक्रमक भूमिका होती ती योग्यच होती, कारण अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय कुस्ती झाली होती का नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकाराबाबत आणि या एकूण कुस्ती स्पर्धेतील निर्णयाबाबत, पंचांच्या या निर्णयाबाबत अनेक प्रश्नचिन्ह आता पैलवानांच्याकडून देखील उपस्थित केले जातात. आणि आक्रमक भूमिका अनेक नामांकित पैलवान देखील आपल्याला या माध्यमातून घेताना दिसून येत आहेत. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, विटा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.